नमस्कार मित्रांनो. आज सकाळी सकाळी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पण प्रश्न हा आहे की आज असं काय आहे की ज्यामुळे मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, आज आहे व्हॅलेंटाईन डे, म्हणजेच प्रेम दिवस. आणि बस प्रेम दिवसाच्या तुम्हाला प्रेममय शुभेच्छा. हॅपी व्हॅलेंटाईन डे. आता बऱ्याच लोकांना व्हॅलेंटाईन डे म्हणजे समजत नाही. काही लोकांना समजतं, ज्यांना समजतं ते सेलिब्रेट करतात, ज्यांना समजत नाही ते विरोध करतात. परंतु सोप्या शब्दामध्ये सांगेन, व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्याला आपलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. हा दिवस कुठून आला, कसा आला, या खोलामध्ये आपण जाणार नाहीत. फक्त एवढंच सांगेन की तुम्ही ज्याच्यावरती प्रेम करत आहात त्याच्यासमोर व्यक्त व्हा. तुम्ही किती प्रेम करत आहात हे त्याला सांगा. हाच खरा आजचा दिवसचा महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आता व्हॅलेंटाईन डे म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी चांगल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी वाईट आहेत. पण मी अगोदरच सांगितलेलं आहे की चांगल्या आणि वाईट या गोष्टीमध्ये आपण पडणार नाही. तर आपल्याला फक्त हा दिवस साजरा करायचा आहे. आणि हा दिवस साजरा करून आपलं जीवन आणखीन जास्त प्रेमाने, आनंदाने कसं घालवता येईल त्याच्यासाठी काम करायचं आहे. आता व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त एक दिवस आपल्या प्रेयसीला, आपल्या प्रियकराला गुलाबाचं फूल देणं, एक दिवस तिच्यासाठी वेळ काढणं, एक दिवस तिला कुठेतरी हॉटेलमध्ये घेऊन जाऊन काहीतरी खाऊ घालणे. तिचे आवडते पदार्थ आहेत, चॉकलेट आहे, पेस्ट्री आहे, केक आहे, किंवा एखादा हार्ट शेप एखादा फुगा तिला देणे. यस, त्याला आपण हार्ट शेप बलून असं काहीतरी वेगळा शब्द म्हटला जातो. म्हणजे हे करणं म्हणजेच व्हॅलेंटाईन डे आहे असं नाही मित्रांनो. तर अगदी मोकळेपणाने आपल्या आतल्या फिलिंग आपल्या पार्टनरसोबत शेअर करणं म्हणजे व्हॅलेंटाईन डे. आजच्या दिवशी जगामध्ये भरपूर कपल्स तयार होतात. बऱ्याच लोकांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा पवित्र दिवस मानला जातो प्रेम करणाऱ्या लोकांसाठी. आणि मग या पवित्र दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करणं, या पवित्र दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न करणं, ह्या गोष्टी होतात. पण मित्रांनो, अत्यंत गंभीर विषय हा आहे की आजच्या दिवशी एकत्र आलेले जोडपी खरंच पुढच्या व्हॅलेंटाईन डेपर्यंत एकत्र राहतात का? जर तुम्ही हे असेच वर्षानुवर्ष व्हॅलेंटाईन डे साजरे करत असाल एकाच व्यक्तीबरोबर, तर नक्कीच तुमचं प्रेम पवित्र आहे. परंतु जर प्रत्येक व्हॅलेंटाईन डेला आपला व्हॅलेंटाईन नवीन येत असेल, म्हणजे नवीन व्यक्ती येत असेल, तर खरंच ते प्रेम काय आहे याचाही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, मी डॉक्टर कुमार गायकवाड, एक सायकोलॉजिस्ट आहे, सेक्सॉलॉजिस्ट आहे, तुमचा लव गुरु आहे. आणि यामध्ये मी एकच सांगेन की ज्या व्यक्तीला तुम्ही प्रेम करत आहात त्या व्यक्तीसोबत मोकळेपणाने बोला, तुमच्या फिलिंग शेअर करा. हेच खरं प्रेम आहे. प्रेम म्हणजे तो व्यक्ती कसा दिसतो, त्या व्यक्तीचा तुम्हाला कोणता पार्ट आवडतो, त्याचे केस आवडतात, त्याचे डोळे आवडतात, त्याचे लिप्स आवडतात, या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. तो व्यक्ती कसा विचार करत आहे आणि ते विचार तुमच्यासोबत मॅच होत आहेत का, किंवा तुमचे एक दोघांचे विचार एकमेकांशी जुळत आहेत का, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, कित्येक जोडप्यांमध्ये भांडणं होतात, कित्येक कपल्स एकमेकांपासून वेगळे होतात. याचे एकमेव कारण आहे त्यांची मनं जुळलेली नसतात. आता मनं जुळणं म्हणजे काय, प्रेम करणं म्हणजे काय आहे, ह्या गोष्टी व्यवस्थित सांगतो तुम्हाला. प्रेम म्हणजे समोरचा व्यक्ती जसा आहे तसं ॲक्सेप्ट करणे. हे सर्वच कवींनी, सर्व लेखकांनी सांगितलेलं आहे. परंतु जर पुढचा व्यक्ती प्रचंड इरिटेट करत असेल, तुम्हाला टॉर्चर करत असेल, तर खरं त्याला ॲक्सेप्ट करावं का, हा सुद्धा प्रश्न कित्येक लोक आमच्यासमोर मांडत आहेत. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला ॲज इट इज ॲक्सेप्ट करणं म्हणजे काय, आणि अशा टॉर्चर करणाऱ्या व्यक्तीला, इरिटेटिंग व्यक्तीला आपण कशा प्रकारे नॉर्मल करायचं, या गोष्टीविषयी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रेम म्हणजे काय आहे आणि प्रेमाचे प्रकार काय आहेत, प्रेम व्यक्त करण्याची पद्धत काय, याविषयी मी बोलतो. मी नेहमी सांगतो, समोरच्या व्यक्तीचं चांगलं व्हावं, समोरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगले क्षण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे प्रेम आहे. हां, त्याबरोबर त्या व्यक्तीच्याही काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, ते त्याने पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. आता प्रेम व्यक्त करत असताना कशा प्रकारे व्यक्त करायचं? मित्रांनो, आत्ता मी एक वाक्य बोलतो, ना निन्ने प्रीतीस तिन्ने. तुम्हाला काय समजलं मला सांगा. कदाचित आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे वाक्य समजलं नसेल. परंतु मित्रांनो, हे मी कन्नडमध्ये आय लव्ह यू म्हणालो होतो, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे बोललो होतो. आता मी बोललो पण तुम्हाला समजलं नाही, याच्यामध्ये चूक कुणाची आहे? तर मित्रांनो, चूक तुमची नाही आहे, चूक माझी आहे. मी त्या भाषेमध्ये बोलायला पाहिजे होतं जी भाषा तुम्हाला समजते. म्हणजे आपण जर आपलं प्रेम व्यक्त करत असेल आणि समोरच्या व्यक्तीला
ते व्यक्त केलेलं प्रेम समजत नसेल तर मित्रांनो, चूक त्या व्यक्तीची नाही आहे, चूक तुमची आहे. तुम्ही त्याला व्यवस्थित त्याला समजेल या भाषेमध्ये सांगण्यामध्ये कमी पडलेला आहात. आणि म्हणूनच एक पुस्तक आलेलं होतं, प्रेमाच्या 5 भाषा. या पुस्तकाचा आधार घेऊन मी काही गोष्टी तुम्हाला सांगेन. प्रत्येकाचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचे प्रेमाचे डेफिनेशन वेगळे आहे. आता प्रेम वेगळं असतं म्हणजे काय असतं तर पहा, एखादी पत्नी आहे, तिच्या दृष्टिकोनातून प्रेम म्हणजे ऑफिसमधून येत असताना तिचा नवरा तिच्यासाठी एक गजरा घेऊन येतो, एक 10 रुपयाचा गजरा, फुलांचा गजरा घेऊन येतो. आणि जर तो घेऊन आला तर तिच्या दृष्टिकोनातून असं आहे की तो नवरा तिच्यावरती प्रचंड प्रेम करतो. आता मित्रांनो पहा, बाब आहे फक्त 10 रुपयाचा एक गजरा, मे बी तो 5 रुपयाचाही असू शकतो, परंतु तुम्ही त्या 10 रुपयाच्या गजऱ्याऐवजी 10 तोळे सोन्याचा हार तिच्यासाठी घेऊन गेलात तरीही ती बायको त्या नवऱ्याला म्हणणार, माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती प्रेम नाही आहे, कारण माझा नवरा मला तो गजरा आणून देत नाही आहे. म्हणजे त्या स्त्रीच्या दृष्टिकोनातून तो गजरा ही त्याचा प्रेम आहे. आता एखादी व्यक्ती अशी आहे की ज्या स्त्रीला आईस्क्रीम खाणं म्हणजे नवऱ्याने आपल्याला आईस्क्रीम घेऊन यावं आणि आपण ते खावं म्हणजे प्रेम आहे, जर अशी भावना असेल तर मित्रांनो, तुम्ही त्या स्त्रीला कितीही महागडं गिफ्ट आणलेलं असेल तरीही स्त्री म्हणणार आहे की माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती प्रेम नाही आहे, कारण त्याने मला आईस्क्रीम आणलेलं नाही आहे. म्हणजे इथं प्रश्न पैशाचा नाही आहे, प्रश्न हा आहे की समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून प्रेम म्हणजे काय. आता एखादी स्त्री अशी आहे की ज्या स्त्रीला फक्त तुमचा वेळ पाहिजे, तुम्ही तिच्याजवळ बसलेलं असणं गरजेचं आहे, त्याजवळ बोलणं गरजेचं आहे, परंतु तुम्ही तिला पैसा देत आहात, तिला भरपूर गिफ्ट देत आहात, ऐशोराम आहे, पण तिला वेळ देत नसाल तर ती स्त्री नेहमी एकच तक्रार करेल की माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम नाही आहे, तुम्हाला कधीही वेळ देत नाही. आणि एखाद्या स्त्रीला बाहेर फिरणं, शॉपिंग करणं याच गोष्टीमध्ये प्रेम वाटत असेल आणि तुम्ही तिच्याबरोबर 24 तास बसत असाल, गप्पा मारत असाल, तरी स्त्री म्हणेल की हा नवरा माझ्यावरती प्रेम करत नाही, हा घर कोंबड्यासारखा फक्त माझ्याजवळ बसलेला असतो, पण मला कधी फिरायला घेऊन जात नाही आहे, कधी शॉपिंगला घेऊन जात नाही. जे मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, समोरच्या व्यक्तीच्या प्रेमाची भाषा काय